जालना शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, लहान बालकांसह 19 जणांना चावा। दुःखीनगर परिसरात बुधवारी रात्री घडली घटना। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, महानगरपालिकेच्या कारभारावर संताप, नागरिकांच्या सुरक्षेबाबत मनपा अपयशी ठरत असल्याची नागरिकांची भावना। जालना शहरातील जुना जालना भागात बुधवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्यानं अक्षरशः धुमाकूळ घालत लहान बालकांसह तब्बल 19 जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दुःखीनगर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून जखमींना उपचारासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत। एकाच वेळी येथे इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांवर कुत्र्यानं हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर नागरिकांनी महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून एजन्सी नियुक्त करण्यात आली असली तरी मागील 6 महिन्यात किती कुत्रे पकडण्यात आले याचा कोणताही ठावठिकाणा नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सुरुवातीला मोठ्या घोषणा आणि गाजावाजा करून कारवाई करणाऱ्या संबंधित एजन्सींकडून नंतर मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे महानगरपालिका अशा एजन्सींना नेमकं का पोचतंय असा सवालही उपस्थित होतोय। शहरात वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या आणि लहान बालकांवर होणारे हल्ले या विरोधात यापूर्वीही अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन, मोर्चा, निदर्शने आणि निवेदन दिली, मात्र महानगरपालिकेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाहीये। या घटनेवरून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत महानगरपालिका सपशेल अपयशी ठरत असल्याची टीका होतीये। यावेळी माध्यमांशी बोलताना समाजसेवक इम्रान खान यांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढत तातडीनं भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली है। आज दुखीनगर के अंदर एक बहुत ही खतरनाक घटना घटी, जो कि एक पागल कुत्ते ने, देख रहे हैं आप, मासूम बच्चों को, 19 लोग हैं इसमें, जिसमें है तो 10 एक बच्चे हैं, कुछ लेडीज़ है और कुछ है तो बुजुर्ग है। 19 है तो लोगों को है तो कुत्ते ने काटा है। इसकी जिम्मेदारी कौन लेगा? इसका जिम्मेदार हमारे एक हिसाब से तो सिर्फ और सिर्फ तो महानगर पालिका है। मैं हमारे आयुक्त मैडम से रिक्वेस्ट करता हूँ, विनती करता हूँ कि जिसने भी है तो ये कुत्ते पकड़ने की एजेंसी की है, आप उनको है तो सख्त जल्द से जल्द है तो उन पर कठोर कार्रवाई करके उन पे है तो कुत्तों पे है तो रोक लगाने की और उनको पकड़ने की है तो आप है तो उन्हें है तो आदेश दीजिए। और ये बच्चों का साथ ये देख लिए, आप दे सकते हैं कितना फाड़ दिए इनको, इनकी जवाबदारी कौन लेगा? मैं तो प्रशासन से उन पे कार्रवाई करने की है तो जल्द से जल्द कार्रवाई करने की मांगनी करता हूँ, विनती करता हूँ। खुदा हाफिज़।